गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय आयसोमेरिझम आणि आयसोमेरिझममध्ये आपण इन डिटेल पाहतोय स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. तर स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये आपण टोटल 6 टाईप सांगितलेत. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण 5 टाईप कंप्लीट केलेत आणि आपण लास्ट टाईप पाहतोय टॅटोमेरिझम. तर टॅटोमेरिझममध्ये आपण 2 पार्ट केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं होतं, टॅटोमेरिझम पार्ट 1 आणि आज आपण पाहतोय टॅटोमेरिझम पार्ट 2. पहा, टॅटोमेरिझममध्ये आपण एक स्पेशल टाईप पाहिला होता लास्ट लेक्चरला. कोणता? कीटो इनॉल टॅटोमेरिझम. कीटो इनॉल टॅटोमेरिझम. पहा, 2 आहेत, कीटो आणि इनॉल हे काय आहेत, एकमेकांचे टॅटोमर्स आहेत. आणि आपण लास्ट लेक्चरला असं सांगितलं होतं की कीटो फॉर्म हा इनॉल फॉर्मपेक्षा कसा आहे, मोर स्टेबल आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमचं अजून थोडंसं रिवाइज होईल. पहा, एक्झाम्पल आपण एक कंपाऊंड घेऊया, CH3C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटोन. कोणता फॉर्म हा? कीटो फॉर्म. C डबल बॉन्ड O. दिस इज अल्फा H. पहा, याच्यामध्ये किती अल्फा H टोटल? हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले? 6 अल्फा H. तर त्यापैकी मी काय करतो इथं, पहा, हा जो CH3 आहे तो मी असं लिहितोय CH2H. CH2H. दिस इज कॉल्ड अल्फा H. काय होणार? पहा, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, O मायनस तयार होणार, हा O मायनस हा H घेणार. रिएक्शन कसे सांगा? रिएक्शन आहे रिव्हर्सिबल. म्हणजे काय तयार होईल? पहा काय तयार होणार आहे, CH3 पुढे C इथं राहणार सिंगल बॉन्ड तयार होईल OH आणि इथे कोणता बॉन्ड तयार होईल? कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होईल C डबल बॉन्ड CH2 अँड दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. हे आपण पाठीमागं पाहिलं होतं, आलं लक्षात? तर आपण काय सांगितलं होतं की कीटो फॉर्म हा इनॉल फॉर्मपेक्षा कसा आहे, मोर स्टेबल आहे. का मोर स्टेबल आहे त्याचं रिझन पण आपण सांगितलं होतं. इथे पहा, डबल बॉन्ड कोणामध्ये? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड आहे दॅन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. याला बॉन्ड एनर्जी लागते 361 किलो कॅलरी. याला बॉन्ड एनर्जी लागते 343 किलो कॅलरी. लास्ट लेक्चरला आपण हे पाहिलं होतं. कोणता फॉर्म मोर स्टेबल आहे? कीटो फॉर्म इज मोर स्टेबल. याच्यामध्ये आपण पॉईंट लिहूया. जनरली कीटो फॉर्म is more stable. Generally keto form is more stable than enol form. पहा, कीटो फॉर्म हा इनॉल फॉर्मपेक्षा कसा आहे, मोर स्टेबल आहे. जनरली कीटो फॉर्म हा कसा असतो, मोर स्टेबल असतो. पण काही एक्झाम्पल असे आहेत की त्याच्यामध्ये कीटो फॉर्मपेक्षा इनॉल फॉर्म कसा आहे, मोर स्टेबल आहे. मग अशा कोणकोणते केसेस आहेत की त्याच्यामध्ये इनॉल फॉर्म हा कीटो फॉर्मपेक्षा मोर स्टेबल आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला काय विचारलं जातं, नीटमध्ये आणि जेमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात आणि विचारलेले आहेत पण. लक्षात, आज आपण ते क्वेश्चन्स पण पाहणार आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. पहा, स्टॅबिलिटी ऑफ इनॉल कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंड आहे ते फॅक्टर्स आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे कोणकोणते फॅक्टर असल्यानंतर कीटो फॉर्मपेक्षा इनॉल फॉर्म कसे असतात, मोर स्टेबल असतात ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण नेक्स्ट लाईन लिहितोय, स्टॅबिलिटी ऑफ इनॉल फॉर्म डिपेंड्स ऑन फॉलोइंग फॅक्टर्स. पहा, किती फॅक्टर्स आहेत टोटल? तर याच्यामध्ये आहेत 4 फॅक्टर्स. स्टॅबिलिटी ऑफ इनॉल फॉर्म डिपेंड्स ऑन फॉलोइंग 4 फॅक्टर्स. तर त्याच्यासाठी पहा, मी 4 लेटर लिहितोय सिक्वेन्सनुसार, SAHC. आणि ही प्रायोरिटी पण तुम्ही लक्षात ठेवायच्या. प्रायोरिटी पहा, प्रायोरिटी फर्स्ट काय S, नंतर A, नंतर H आणि लास्ट काय C. तर हे S म्हणजे काय? पहा, तर S म्हणजे सॉल्वंट. द स्टॅबिलिटी ऑफ इनॉल फॉर्म डिपेंड्स ऑन सॉल्वंट. त्यानंतर सेकंड ए म्हणजे ॲरोमॅटिक. ए म्हणजे काय? ॲरोमॅटिक. एकदम सिम्पल आहे. पहा, ए म्हणजे ॲरोमॅटिक. त्यानंतर थर्ड H म्हणजे काय सांगा? तर H म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग किंवा तुम्ही सिम्पल H बॉन्डिंग पण लिहू शकताय, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि फोर्थ आहे C म्हणजे कॉन्जुगेशन. सी म्हणजे काय? कॉन्जुगेशन. सांग, इनॉल फॉर्मची स्टॅबिलिटी डिपेंड कशावरती आहे? इनॉल फॉर्मची स्टॅबिलिटी 4 फॅक्टरवरती डिपेंड आहे. एकदम सिंपल फॅक्टर येते, एस ए
HC प्रायोरिटीसुद्धा लक्षात ठेवायचे. पहा SS म्हणजे काय सॉल्वंट, A म्हणजे ॲरोमॅटिक, H म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग अँड C मीन्स कॉन्ज्युगेशन. समजलं सर्व नाही तर हे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या. आपण हे 1 बाय 1 डिस्कस करूया. नोट डाऊन झालं सर्वांचं लिहून हे. ठीक आहे, तर आपण हे फॅक्टर एक्सप्लेन करूया. पहा याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर कोणता आहे? फर्स्ट फॅक्टर इज सॉल्वंट. फर्स्ट इज सॉल्वंट. फर्स्ट फॅक्टर इज सॉल्वंट. सॉल्वंट सॉल्वंट कोणतंही असू द्या ते 2 टाईपचं असतं. सॉल्वंट किती टाईपचं असतं? 2 टाईपचं असतं. सॉल्वंटचे ते 2 टाईप कोणते? नीट लक्ष द्या इकडं. कोणतंही सॉल्वंट असू द्या ते 2 टाईपचं असतं. तर याच्यामध्ये एक तर सॉल्वंट ते कसं असेल? एक तर ते सॉल्वंट असेल पोलर प्रोटिक सॉल्वंट. पोलर प्रोटिक सॉल्वंट याला आपण शॉर्टमध्ये म्हणूया PPS म्हणजे पोलर प्रोटिक सॉल्वंट. आणि एकतर ते सॉल्वंट काय असतं मग? पोलर प्रोटिक सॉल्वंट किंवा मग ते काय असतं? पोलर अप्रोटिक सॉल्वंट. पोलर अप्रोटिक सॉल्वंट आपण हे शॉर्टमध्ये असं लिहूया PAS पोलर अप्रोटिक सॉल्वंट. तुम्ही कोणतेही सॉल्वंट घेतलं तर एकतर ते काय असणार आहे? पोलर प्रोटिक सॉल्वंट असेल किंवा मग एकतर ते पोलर अप्रोटिक सॉल्वंट असेल. आलं लक्षात? पोलर प्रोटिक सॉल्वंट PPS किंवा पोलर अप्रोटिक सॉल्वंट PAS. आता पोलर प्रोटिक सॉल्वंट म्हणजे काय? तर पोलर प्रोटिक सॉल्वंट म्हणजे दी सॉल्वंट्स इन विच हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली attached to more electronegative atom that is नायट्रोजन ऑक्सिजन. येथे सरांच्या लक्षात पोलर प्रोटिक सॉल्वंट म्हणजे काय? तर पोलर प्रोटिक सॉल्वंट म्हणजे ज्या सॉल्वंटमध्ये हायड्रोजन ॲटम हा डायरेक्ट कशाला अटॅच असेल? तर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल. म्हणजे एकतर नायट्रोजन ॲटमला अटॅच असेल किंवा तो ऑक्सिजनला डायरेक्ट अटॅच असेल. तर अशा सॉल्वंटला नेहमी काय म्हणायचं? पोलर प्रोटिक सॉल्वंट. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल वॉटर. तर वॉटर हे कोणतं सॉल्वंट आहे? पोलर प्रोटिक सॉल्वंट. का हे सांगा बरं? कारण याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम हा डायरेक्ट ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. H2Oचं जर तुम्ही स्ट्रक्चर काढलं तर ते स्ट्रक्चर कसं आहे? HOH आहे ना. हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम अँड देअरफॉर वॉटर इज पोलर प्रोटिक सॉल्वंट. त्यानंतर असंच आपल्याला अजून काय सांगता येईल? अमोनिया NH3 हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू नायट्रोजन ॲटम. त्यानंतर सांगता येईल आपल्याला अल्कोहोल एनी अल्कोहोल CH3OH. अल्कोहोल हा CH3OH मिथाइल अल्कोहोल. त्यानंतर ॲसिटिक ॲसिड CH3COOH. तर हे सर्व कोणते आहेत? तर पोलर प्रोटिक सॉल्वंट आहेत. इथे सर्वांच्या लक्षात. त्यानंतर पोलर अप्रोटिक सॉल्वंट म्हणजे काय? तर पोलर अप्रोटिक सॉल्वंट म्हणजे याच्याबरोबर अपोजिट हायड्रोजन ॲटम इज नॉट डायरेक्टली अटॅच. हायड्रोजन ॲटम इज नॉट डायरेक्टली अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम दॅट इज ऑक्सिजन नायट्रोजन. इथे सर्वांच्या लक्षात. पोलर अप्रोटिक सॉल्वंट म्हणजे काय? तर हायड्रोजन ॲटम इज नॉट डायरेक्टली अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम दॅट इज ऑक्सिजन ऑर नायट्रोजन. म्हणजे ज्या सॉल्वंटमध्ये हायड्रोजन ॲटम हा डायरेक्ट मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच नसतो अशा सॉल्वंटला काय म्हणतात? पोलर अप्रोटिक सॉल्वंट म्हणतात. मग ते सॉल्वंट कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये एक्झाम्पल. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3C double bond O CH3. This is called acetone. याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. याला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे का? नाही आहे. याला हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहे आणि त्यामुळे हे कोणतं होणार? पोलर अप्रोटिक सॉल्वंट. सेम त्या टाईप कार्बन काढा, त्या ठिकाणी सल्फर ठेवा CH3S double bond O CH3.
दिस इज सेकंड पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. पहा याचं नाव आहे इन शॉर्ट DMSO. DMSOचा लॉंग फॉर्म मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय. पहा डी म्हणजे डाय, एम म्हणजे मिथाईल, एस म्हणजे सल्फॉक्साईड, SO म्हणजे काय सल्फॉक्साईड, एस म्हणजे सल्फो, ओ म्हणजे ऑक्साईड. पहा हे डी, हे एम, हे एस आणि हे ओ, डाय मिथाईल सल्फॉक्साईड. इथे फ्रेंडच्या लक्षात ॲसिटोन डाय मिथाईल सल्फॉक्साईड. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे, पहा थर्ड सायक्लोपेंटेन काढायचा. दिस इज सायक्लोपेंटेन आहे ना सरांच्या लक्षात. दिस इज सायक्लोपेंटेन. यातला एक कार्बन अटम रिमूव्ह करा, त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम अटॅच करा अँड दिस इज कॉल्ड टेट्रा हायड्रोफ्युरॅन. टेट्रा हायड्रोफ्युरॅन याला शॉर्टमध्ये THF असंही म्हणतात. THF म्हणजेच काय टेट्रा हायड्रोफ्युरॅन. तर हे काय झाले पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट. तुम्हाला डिफरन्स तर समजला आहे. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट कुणाला म्हणायचं आणि पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट कुणाला म्हणायचं. आणि इनॉलची स्टॅबिलिटी म्हणजे केटो आणि इनॉल पाहतो ना आपण, तर त्याच्यामध्ये इनॉलची जी स्टॅबिलिटी आहे तर ती डिपेंड कशावरती आहे तर सॉल्व्हंटवरती. आपण कोणतं सॉल्व्हंट यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट यूज करतोय का पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट यूज करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. हे समजलं सर्वांना. तर हे नोट करून घ्या. हे झालं आहे सर्वांचं लिहून हे. ठीक आहे. पहा मी हे रफ करतोय. फर्स्ट फॅक्टर इज सॉल्व्हंट. फर्स्ट फॅक्टर इज सॉल्व्हंट. याच्यामध्ये आपण काय पाहिलं PPS आणि PAS. PPS आणि PAS. पहा याच्यामध्ये आपण आता नेक्स्ट पॉईंट लिहितोय. पहा नेक्स्ट पॉईंट लिहितो आपण इन PPS. PPS म्हणजे काय पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. इन PPS स्टॅबिलिटी ऑफ इनॉल डिक्रीजेस. स्टॅबिलिटी ऑफ इनॉल डिक्रीजेस. हां जर पोलर प्रोटिक सॉल्व्हंट असेल तर त्याच्यामध्ये इनॉलची स्टॅबिलिटी कशी असते कमी असते. म्हणजे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय करतो पोलर प्रोटिक सॉल्व्हंट इनॉलची स्टॅबिलिटी काय करतो कमी करतो. स्टॅबिलिटी ऑफ इनॉल डिक्रीजेस. मग मला सांगा इनॉलची स्टॅबिलिटी जर डिक्रीज झाली तर मोर स्टेबल कोण असेल. मोर स्टेबल असेल कीटो. कीटो इज मोर स्टेबल. इथं मी स्टॅबिलिटी लिहितोय. हां स्टॅबिलिटी कीटो इज मोर स्टेबल दॅन इनॉल. कीटो इज मोर स्टेबल दॅन इनॉल. आणि याच्याबरोबर अपोजिट असतं. हां नेक्स्ट पॉईंट इन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट स्टॅबिलिटी ऑफ इनॉल काय होईल सांगा. याच्या अपोजिट इन्क्रीजेस. काय होईल इन्क्रीजेस. मग मला सांगा इथं मोर स्टेबल कोण असेल. स्टॅबिलिटी सांगा कोण मोर स्टेबल असेल. कीटो आणि इनॉल याच्यामध्ये मोर स्टेबल कोण असेल. इनॉल मोर स्टेबल असेल आणि कीटो लेस स्टेबल असेल. समजले सर्वांना. हे आपण दोन सेंटेन्स लिहिलेत. कोणते दोन सेंटेन्स लिहिलेत पहा. फर्स्ट इज इन पोलर प्रोटिक सॉल्व्हंट स्टॅबिलिटी ऑफ इनॉल डिक्रीजेस दॅट इज कीटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म. अँड इन पोलर अप्रोटिक सॉल्व्हंट स्टॅबिलिटी ऑफ इनॉल इन्क्रीजेस दॅट इज इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल दॅन कीटो फॉर्म. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा एक्झाम्पल फर्स्ट CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3. मला सांग हा कोणता फॉर्म आहे. C डबल बॉन्ड O आहे. म्हणजे फॉर्म कोणता हा कीटो फॉर्म आहे. येथे फ्रेंडच्या लक्षात. हां याचा आपण काय करूया इनॉल फॉर्म काढूया. कसं करणार इनॉल फॉर्म. दिस इज अल्फा हायड्रोजन ॲटम. पहा अल्फा हायड्रोजन ॲटम. पहा हा जो CH2 आहे तो मी थोडा वेळ असं लिहितोय. पहा CH असं लिहितो ना मी. हां पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल. O मायनस तयार होईल. हा O मायनस काय करेल हा H घेईल. म्हणजेच काय तयार होईल पहा CH3 पुढे C सिंगल बॉन्ड इथे काय तयार होईल OH. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या CHमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. इथे लक्षात पुढे सिंगल बॉन्ड. हां सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O CH3. हां इथं सुद्धा इनॉल फॉर्म तयार झाला असता. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट केला असता आपण आणि
हा बॉन्ड इथे, तर इथे काय तयार झाला असता OH आणि इथे तयार झाला असता डबल बॉन्ड. दोन्हीचा मिनिंग एकच होते. इथं करा किंवा इथं करा डबल बॉन्ड तयार. इनॉलच फॉर्म तयार होतोय. आलं लक्षात. तर हा कोणता फॉर्म आहे? दिस इज इनॉल फॉर्म. दिस इज इनॉल फॉर्म. आणि समजा मी ॲरोवरती H2O लिहिलं. ॲरोवरती काय लिहिलं मी? H2O. मला सांगा हे सॉल्व्हंट इथं लिहिलेलं आहे. सॉल्व्हंट कोणतं आहे सांगा? H2O हे कोणतं सॉल्व्हंट आहे? पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट. कोणतं सॉल्व्हंट आहे? पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट. मग मला सांगा ह्या कीटो फॉर्ममध्ये आणि ह्या इनॉल फॉर्ममध्ये मोर स्टेबल कोण असेल? पटकन सांगा. स्टॅबिलिटी. कीटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म. कीटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म. इन पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट कीटो फॉर्म इज मोर स्टेबल दॅन इनॉल फॉर्म. समजलं सर्वांना? म्हणजे हा फॉर्म कसा आहे? मोर स्टेबल आहे दॅन इनॉल फॉर्म इन पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट. त्यात याच्यामध्ये आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. पहा सेकंड सेम रिएक्शन. पहा सेम CH3C डबल बॉन्ड O CH2C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कीटो फॉर्म. दिस इज कीटो फॉर्म. पहा याचा इनॉल फॉर्म काय? दिस इज इनॉल फॉर्म CH3COH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. दिस इज इनॉल फॉर्म. दिस इज इनॉल फॉर्म. आणि समजा मी ॲरोवरती ॲसिटोन लिहिलं. ॲरोवरती मी काय लिहिलं? ॲसिटोन लिहिलं किंवा DMSO लिहिलं किंवा THF लिहिलं. तर आत्ता मला सांगा स्टॅबिलिटी काय असेल? स्टॅबिलिटी सांगा. कोणतं सॉल्व्हंट लिहिलं मी इथं? ॲसिटोन म्हणजे पोलर अप्रोटेक्ट सॉल्व्हंट आहे. ॲसिटोन कोणतं सॉल्व्हंट आहे? पोलर अप्रोटेक्ट सॉल्व्हंट. मग सांगा स्टॅबिलिटी काय असेल? कीटो इज लेस स्टेबल दॅन इनॉल. दॅट इज इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल दॅन कीटो फॉर्म. समजलं सर्वांना? जर पोलर प्रोटेक्ट सॉल्व्हंट असेल तर कीटो फॉर्म मोर स्टेबल. जर पोलर अप्रोटेक्ट सॉल्व्हंट असेल तर इनॉल फॉर्म मोर स्टेबल. एवढंच फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर हा झाला फर्स्ट फॅक्टर. कोणता? सॉल्व्हंट. नोट करा हे. पहा झालं सर्वांचं लिहून हे. पहा हा झाला आपला फर्स्ट फॅक्टर. कोणता? सॉल्व्हंट. पहा त्यानंतर सेकंड फॅक्टर कोणता आहे? ॲरोमॅटिक. सेकंड इज ॲरोमॅटिक. सेकंड इज ॲरोमॅटिक. सेकंड इज ॲरोमॅटिक. पहा जर समजा इनॉल फॉर्म हा जर ॲरोमॅटिक असेल, काय सांगतोय पहा मी? जर इनॉल फॉर्म हा जर ॲरोमॅटिक असेल तर इनॉल फॉर्म कसा असतो? मोर स्टेबल असतो. पहा आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा फॉर एक्झाम्पल दिस इज कीटो फॉर्म. दिस इज कीटो फॉर्म. पहा हा फॉर्म कोणता आहे? कीटो फॉर्म. पहा याचा इनॉल फॉर्म काय असेल सांगा? इनॉल फॉर्म दिस इज C डबल बॉन्ड O आणि हे जे CH2 आहे ॲडजस्टंटला तो काय आपला अल्फा H आहे. इथे आहे परंतु तो sp2 कार्बोनेटम आहे. sp2 कार्बोनेटमवरचा हायड्रोजन हा टॅटोमेरिझममध्ये पार्टिसिपेट होत नाही. हे आपण पाठीमागे सांगितलं होतं. sp2 आणि ब्रिज हेड पोझिशनचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन टॅटोमेरिझममध्ये पार्टिसिपेट होत नाही. तो कार्बोनेटम कोणता असला पाहिजे? sp3 कार्बोनेटम असला पाहिजे. दिस इज sp3 कार्बोनेटम. इथं CH2 आहे. 2 H आहेत. याच्यामध्ये H किती आहेत? हे 2 H आहेत ना. त्यातला एक H मी इथं दाखवतोय. पहा हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. म्हणजे सांगा O मायनस तयार होईल. हा O मायनस हा H घेईल म्हणजे काय तयार होईल? पहा तयार काय होणार आहे? पहा हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज. पहा हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला म्हणजे इथं तयार होईल डबल बॉन्ड. इथं सिंगल बॉन्ड. हा O मायनस हा H घेईल म्हणजे काय तयार होईल? हा OH. अँड दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. आता पहा इनॉल फॉर्ममध्ये आता मी हा काय करतोय? H रिमूव्ह करतोय. हे फक्त तुम्हाला मी समजण्यासाठी दाखवलं होतं. इथे सर्वांच्या लक्षात दिस इज कीटो फॉर्म अँड दिस इज इनॉल फॉर्म. तुम्ही जर इनॉल फॉर्म जर व्यवस्थित बघितला तर याच्यामध्ये आपल्याला बेन्झिन दिसते आणि बेन्झिन हा कसा आहे? ॲरोमॅटिक आहे. बेन्झिन कशी असते? ॲरोमॅटिक असते. आणि जो कंपाऊंड ॲरोमॅटिक असतो तो मोर स्टेबल असतो. सर्वात मोर स्टेबल काय असेल तर ॲरोमॅटिक कंपाऊंड सर्वात मोर स्टेबल असतात. इथे सर्वांच्या लक्षात. कारण हे सायक्लिक आहेत, हे प्लॅनर आहेत, हे कॉन्ज्युगेटेड आहेत आणि याच्यामध्ये
4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. हे आपल्याला पुढं होणार आहे इन डिटेल ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये. फक्त इथं लक्ष ठेवा. पहा इथे OH ग्रुपला काय अटॅच आहे, ही बेन्झिन अटॅच आहे आणि बेन्झिन कसं आहे, ॲरोमॅटिक आहे. त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे, ॲरोमॅटिक आहे. आणि त्यामुळे इथे इनल फॉर्म हा कसा आहे, मोर स्टेबल आहे दॅन कीटो फॉर्म. इथं लक्षात पहा इनल फॉर्म कोणता आहे, ॲरोमॅटिक. दिस इज ॲरोमॅटिक, दिस इज नॉन ॲरोमॅटिक. हा ॲरोमॅटिक नाही आहे. मग मला सांग इथे स्टॅबिलिटी मोर स्टेबल कोण असेल, स्टॅबिलिटी. इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल दॅन कीटो फॉर्म. समजले सर्वांना. कारण इनॉल हा कसा आहे, ॲरोमॅटिक. जर ॲरोमॅटिक इनॉल असेल तर तो सर्वात कसा असतो, मोर स्टेबल असतो. समजले सर्वांना. त्यानंतर हा झाला आपला सेकंड कंप्लीट ॲरोमॅटिक. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड फॅक्टर कोणता आहे, तर थर्ड फॅक्टर आहे हायड्रोजन बॉन्डिंग. थर्ड इज हायड्रोजन बॉन्डिंग. पहा हायड्रोजन बॉन्डिंग. आपण एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे CH3C डबल बॉन्ड O CH2C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कीटो फॉर्म. दिस इज कीटो फॉर्म. पाहिजे आपण इनल फॉर्म तयार करूया. इनल फॉर्म आपण तयार करूया. कसं करणार इनल फॉर्म तयार, पहा इथला एक H याला अटॅच करा म्हणजे एक बॉन्ड इथं शिफ्ट होईल. हा बॉन्ड इथं पाठीमागं आपण केलं होतं हे. पहा CH3C सिंगल बॉन्ड OH पुढे इथे येणार डबल बॉन्ड CH पुढे C डबल बॉन्ड O CH3 अँड दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. पहा आपण काय केलं, हा जो कीटो फॉर्म आहे त्याचा हा आपण काय बनवला आहे, इनॉल फॉर्म बनवला आहे. आणि आपल्याला सांगायचं आहे की कीटो फॉर्म मोर स्टेबल आहे का इनॉल फॉर्म मोर स्टेबल आहे. त्यासाठी आपण कोणत्या फॅक्टर यूज करतो आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. पहा हायड्रोजन बॉन्डिंग कसे तयार होते, पहा हा जो इनॉल फॉर्म आहे त्या इनॉल फॉर्ममध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. पहा इथे O आणि H याच्यामध्ये पहा हे मी असं लिहितो आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. पहा O आणि Hमध्ये काय आहे सांगा, हा बॉन्ड आहे. आपल्याला माहिती आहे O आणि Hमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन. त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता आहे, पार्शियल नेगेटिव्ह चार्ज. आणि हायड्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन. आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, पार्शियल नेगेटिव्ह. हायड्रोजन ॲटम लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज. इथे पहा इथे काय आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे सांगा, नेगेटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि त्यामुळे काय होतं पहा, ह्या पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनमध्ये आणि ह्या निगेटिव्हली चार्ज हायड्रोजनमध्ये काय तयार होतो, हा बॉन्ड तयार होतो. अँड दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्डिंग. दिस इज कॉल्ड हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंगमुळं इनल फॉर्म हा कसा आहे, मोर स्टेबल आहे दॅन कीटो फॉर्म. इथे लक्षात, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन इनल फॉर्म इज मोर स्टेबल दॅन कीटो फॉर्म. इथं सर्वांच्या लक्षात पहा, इथं मी स्टॅबिलिटी ऑर्डर लिहितोय. स्टॅबिलिटी इनॉल इज मोर स्टेबल दॅन कीटो. इनॉल मोर स्टेबल का आहे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. अशा टाईपचे हायड्रोजन बॉन्डिंग केटोमध्ये आहे का, नाही आहे. आणि त्यामुळे इनल फॉर्म हा केटो फॉर्मपेक्षा कसा आहे, मोर स्टेबल आहे. समजलं सर्वांना आहे. हा झाला आपला थर्ड फॅक्टर हायड्रोजन बॉन्डिंग. नोट करा हे झालं सर्वांचं लिहून. हे पहा याच्यामध्ये आपण फोर्थ फॅक्टर पाहूया, कॉन्जुगेशन. व्हॉट इज मीन बाय कॉन्जुगेशन. आणि कॉन्जुगेशनमुळं इनल फॉर्म हा कसा असतो, मोर स्टेबल असतो. पहा याच्यामध्ये 4 नंबर आहे कॉन्जुगेशन. फोर नंबर कॉन्जुगेशन. पहा कॉन्जुगेशन, पहा हेच एक्झाम्पल आहे, सेम एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल आहे. पहा इथे लिहितो मी CH3C डबल बॉन्ड O CH2C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कीटो फॉर्म. दिस इज कीटो फॉर्म. याचा आपण काय तयार करूया, इनल फॉर्म तयार करूया. ऑलरेडी आपण तयार केलेला आहे. पहा CH3 पुढे C OH डबल बॉन्ड CH पुढे C डबल बॉन्ड O CH3. दिस इज इनल फॉर्म. दिस इज इनल फॉर्म. पहा इथे कीटो फॉर्म मोर स्टेबल आहे का इनल फॉर्म मोर स्टेबल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मला सांगा आधी व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्जुगेशन आणि कॉन्जुगेशनच्या कंडिशन कोणकोणत्या आहेत. तर हे आपण GOCमध्ये पाहिलं होतं, आठवतं आहे का पहा, रेझोनन्समध्ये.
कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन म्हणजे काय? अल्टरनेट पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड असेल, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड असेल तर याचा अर्थ कॉन्जुगेशन आहे. किंवा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर, किंवा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज, किंवा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल किंवा लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. तर ह्या सर्व कंडिशन कशाच्या आहेत? कॉन्जुगेशनच्या आहेत. आलं लक्षात? पाहता मला सांगा किटो फॉर्ममध्ये असे तुम्हाला काही कंडिशन दिसते का कुठं? पहा इथं पाय बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड आहे, पण पुढे लगेच सिग्मा बॉन्ड आहे. म्हणजे अल्टरनेट आहेत का? ते नाहीत. इथे पाहता, इथे पहा, इथे काय आहे पहा, हा पाय बॉन्ड आहे, नंतर सिग्मा बॉन्ड, नंतर पाय बॉन्ड, नंतर सिग्मा बॉन्ड आणि पुढे लोन पेअर आहे. म्हणजे इथं काय आहे तर कॉन्जुगेशन आहे. पहा लोन पेअर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड हे अल्टरनेट आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काय आहे? कॉन्जुगेशन आहे. पहा इनॉलमध्ये काय आहे? कॉन्जुगेशन. पहा ह्या कंपाऊंडमध्ये काय आहे? कॉन्जुगेशन आहे. कॉन्जुगेशन प्लस याच्यामध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. इथं दाखवलेच पहा आपण प्लस याच्यामध्ये काय आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. तसं केटो फॉर्ममध्ये ना कॉन्जुगेशन आहे ना हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि त्यामुळे सांगा स्टॅबिलिटी कुणाची जास्त येईल? सांगा स्टॅबिलिटी हां इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल दॅन केटो फॉर्म. इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल दॅन केटो फॉर्म ड्यू टू कॉन्जुगेशन अँड प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. समजलं हे? तर हे किती फॅक्टर होते? 4 फॅक्टर होते. कोणकोणते 4 फॅक्टर होते? फर्स्ट इज सॉल्वंट, सेकंड इज ॲरोमॅटिक, थर्ड इज हायड्रोजन बॉन्डिंग अँड फोर्थ इज कॉन्जुगेशन. आणि हे सिक्वेन्सली पण लक्षात आहे. फर्स्ट सॉल्वंट नसेल तर स्टॅबिलिटी कशावरून काढायची? तर ॲरोमॅटिकवरून काढायची. ॲरोमॅटिक नसेल आणि फर्स्ट पण नसेल म्हणजे सॉल्वंट पण नसेल, सॉल्वंट नसेल ॲरोमॅटिक नसेल तर इनॉलची स्टॅबिलिटी कशावरून डिसाईड करायची? तर हायड्रोजन बॉन्डिंगवरून डिसाईड करायची. समजले सर्वांना? हे नोट करा. हे हां झालं सर्वांचं लिहून. हे हां याच्यामध्ये आपण एक नोट लिहूया. नोट हां एक नोट आहे इम्पॉर्टंट, याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारतात. हां नोट काय लिहायचं आहे? इफ EWG हां EWG म्हणजे काय? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. EWG म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. जो इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणजे असा ग्रुप की जो ग्रुप काय करतो? स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो. अशा ग्रुपला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणतो. इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप इज attached to carbonyl group. हां कार्बोनिल ग्रुप म्हणजे माहिती ना तर सर्वांना? कार्बोनिल ग्रुप. कोणता कार्बोनिल ग्रुप? तर C डबल बॉन्ड ओला काय म्हणतो आपण? कार्बोनिल ग्रुप. C डबल बॉन्ड O दिस इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप इज attached to carbonyl group then stability of enol increases. जर समजा कार्बोनिल ग्रुपला एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच झाला असेल तर इनॉलची स्टॅबिलिटी काय होते? इन्क्रीज होते. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हां एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3 हा एक किटो फॉर्म काढला आहे आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये मी हा एक किटो फॉर्म दाखवतो आहे. पहा हे आहे बेन्झीन रिंग. फक्त मिथाइल ग्रुपच्या ऐवजी मी काय घेतलं इथं? बेन्झीन रिंग घेतलं म्हणजे फिनाइल ग्रुप घेतला आहे. रिंग बेन्झीन परंतु ग्रुप कोणता आहे? फिनाइल. पुढे CH2 पुढे C डबल बॉन्ड O C. इथं पण काय करू आपण? CH3च्या ठिकाणी फिनाइल ग्रुप घेऊया. इथे सरांच्या लक्षात पहा याचा इनॉल फॉर्म तुम्ही कसं करणार?
सांगा ह्या फर्स्ट एक्झाम्पलचा इनॉल फॉर्म कसं करणार. ऑलरेडी आपण आत्ता काढलेलंच आहेत ना. हा एच इथे शिफ्ट म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट करा, हा इथे शिफ्ट होईल, हा एच ह्या ओला अटॅच होईल म्हणजे काय तर होईल CH3 सिंगल बॉन्ड COH डबल बॉन्ड CH पुढे C डबल बॉन्ड O CH3. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म. दिस इज कॉल्ड इनॉल फॉर्म अँड दिस इज कॉल्ड कीटो फॉर्म. हा पण कोणता आहे सांगा. हा पण आहे कीटो फॉर्म. जसा ह्या कीटोचा आपण हा इनॉल फॉर्म काढला तसं ह्या कीटोचा इनॉल फॉर्म काय सांगा. एल काय करता करा प्रॅक्टिस. सेम फक्त इथं मिथालच्या ऐवजी आपण PH घेतला आहे, बेन्झिरिंग घेतलं आहे, फिनाइल ग्रुप घेतला आहे. काय तर होईल मग इथे हे बेन्झिरिंग ॲज इट इज. हे बेन्झिरिंग ॲज इट इज पुढे COH परत पुढे काय येणार डबल बॉन्ड CH परत पुढे C डबल बॉन्ड O ही फिनाइल रिंग. येतं सर्वांच्या लक्षात फिनाइल ग्रुप येतो अटॅच. इनॉल दिस इज इनॉल अँड दिस इज कीटो. तुमच्यासमोर दोन इनॉल आहेत. ह्या फर्स्ट कीटो कंपाऊंडचा हा आहे इनॉल आणि ह्या कीटो कंपाऊंडचा हा आहे इनॉल फॉर्म. समजा आपण ह्या इनॉलला म्हणूया A आणि ह्या इनॉलला म्हणूया B. विच इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल. A इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल और B इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल. आता याच्यामध्ये नीट लक्ष द्या इकडं. इथे काय आहे C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहेत. तर हे दोन काय आहेत कार्बोनिल ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप. ह्या कार्बोनिल ग्रुपला काय अटॅच आहे अल्काइल ग्रुप अटॅच आहे CH3 अटॅच आहे CH3. येतं लक्षात. तर CH3 हे कोणते आहेत इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप EDG म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. समजते सर्वांना. इथे कार्बोनिल ग्रुपला काय अटॅच आहे CH3 अटॅच आहे, अल्काइल ग्रुप अटॅच आहे आणि अल्काइल ग्रुप नेहमी कोणते असतात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. एक्झाम्पल सेकंडमध्ये इथे C डबल बॉन्ड ओला म्हणजे कार्बोनिल ग्रुपला काय अटॅच आहे बेन्झिरिंग अटॅच आहे, फिनाइल ग्रुप अटॅच आहे. इथे C डबल बॉन्ड ओला काय अटॅच आहे बेन्झिरिंग अटॅच आहे, फिनाइल ग्रुप अटॅच आहे अँड दिस इज कॉल्ड इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. येते लक्षात. ह्या इनॉल फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, ह्या इनॉल फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहेत आणि इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत. मग मला सांगा स्टॅबिलिटी कोणाची जास्त असेल B इनॉलची असेल का A इनॉलची असेल सांगा. विच इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल A और B. इथे स्टॅबिलिटी आपण लिहूया. विच इनॉल फॉर्म इज मोर स्टेबल सांगा पटकन. B इनॉल इज मोर स्टेबल दॅन A. काय रिझन आहे कारण Bमध्ये काय आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. येते लक्षात. आणि Aमध्ये काय आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे. आणि जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जास्त असतील तेवढी इनॉलची स्टॅबिलिटी जास्त असते. येते सर्वांच्या लक्षात. आत्ता आपण इथे एक पॉईंट लिहिणार आहे, तो पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हे समजले सर्वांना लक्षात. तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळं इनॉलची स्टॅबिलिटी काय होते इन्क्रीज होते आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळं त्याची स्टॅबिलिटी काय होते कमी होते. नोट करा हे. झालं सर्वांचं लिहून हे. याच्यामध्ये अजून एक आपण इम्पॉर्टंट पॉईंट लिहितोय. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन withdrawing group is directly proportional to stability. Directly proportional to stability of enol. म्हणजे काय सांगा. As the electron withdrawing group increases, stability of enol form also increases. Directly proportional म्हणजे एक इन्क्रीज केलं की दुसरं इन्क्रीज होतं, त्याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. As the electron withdrawing group increases, stability of enol also increases. Very simple. पुढे याच्याच पुढे कंटिन्यू करतो आपण. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ इनॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ. दिस इज द सिम्बॉल ऑफ पर्सेंटेज. वर्ड न लिहिता फक्त मी सिम्बॉल लिहिला आहे. पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स.
इलेक्ट्रॉन withdrawing group. As the electron withdrawing group increases, stability of enol also increases. Percentage of enol content also increases. As the stability of enol content increases, percentage of enol content also increases. तुम्हाला क्वेश्चन कशावरती विचारतात की तुम्हाला खाली 4 कंपाऊंड दिले जातात आणि विचारतात की सर्वात जास्त पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट काय वापरतात. पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट कशामध्ये जास्त आहे, कशामध्ये मॅक्झिमम आहे, कशामध्ये मिनिमम आहे ते तुम्हाला विचारतात. 4 ऑप्शनमध्ये 4 कंपाऊंड देणार तुम्हाला आणि विचारणार विच ऑफ दी फॉलोइंग हॅज मॅक्झिमम इनॉल कंटेंट, मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडमध्ये इनॉल कंटेंट जास्त आहे असं विचारतात. पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट एकदम सिंपल आहे. ज्या इनॉलची स्टॅबिलिटी जास्त, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना स्टॅबिलिटी ऑफ इनॉल, ज्या इनॉलची स्टॅबिलिटी जास्त आहे त्या इनॉलमध्ये पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट जास्त असतं. इथं सर्वांच्या लक्षात आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक आपण क्वेश्चनच पाहूया. इथं क्वेश्चन राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर of percentage of enol content in the following compounds याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे CH3C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3. मी याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला काढू. याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला येणार हा. इथे सर्वांच्या लक्षात तर हा मी काय काढलायचा बॉन्डलाईन फॉर्म्युला काढलाय. पुढे CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O बेन्झीन. याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला काढू. बॉन्डलाईन फॉर्म्युला तुम्हाला यायला पाहिजे. बॉन्डलाईन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. बॉन्डलाईन फॉर्म्युला तर हे पीएच आहे, फिनाइल ग्रुप आहे हा C6H5 तो पीएच असा लिहिला जातो. हे बरेच वेळेस आपण पाठ्यमागे पण सांगितलं. पुढे नेक्स्ट थर्ड C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O. याचा बॉन्डलाईन फॉर्म्युला काढू. PH C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O PH. This is A compound, this is B compound and this is C compound. काय विचारलं आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर विचारले. कोणती ऑर्डर विचारली. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. मग मला सांगा A, B आणि C मध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट कशामध्ये असेल. सर्वात जास्त पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट जास्त कशामध्ये असेल. कशामध्ये जास्त आहे. स्टॅबिलिटी ऑफ इनॉल. ज्या इनॉलची स्टॅबिलिटी जास्त त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ इनॉल जास्त. इथं लक्षात तुम्हाला दिलेत कीटो फॉर्म. तुम्हाला दिलेत कोणते कीटो फॉर्म दिलेत. मग कीटो फॉर्मचं कन्वर्जन आपल्याला इनॉल फॉर्ममध्ये करता येतं ना. एकदम सिम्पल आहे. काय करायचं. हा H इथं शिफ्ट करा. इथं सिंगल बॉन्ड राहील. इथे OH येईल म्हणजे CH3COH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. ऑलरेडी आपण केलं होतं ना आता. सेम त्या टाईप इथे करा. सेम त्या टाईप इथे करा. इथं लक्षात. आता मला सांगा कोणत्या इनॉलमध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त आहेत रे. इथे जर तुम्ही बघितलं हा एक आणि हा एक किती इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स. इथे CH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे आणि हा बेन्झेनिंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे म्हणजे 1 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे अटॅच. लक्षात. इथे CH3 दोन्ही पण मिथाइल ग्रुप आहेत म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे का. नाही. नो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. मग सांगा सर्वात जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठे आहेत. C मध्ये. म्हणजे ह्या इथं जो इनॉल तयार होईल त्या इनॉलची स्टॅबिलिटी कशी असेल जास्त असेल आणि जिथे इनॉलची स्टॅबिलिटी जास्त तिथे पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंटसुद्धा जास्त. मग सांगा ऑर्डर काय असेल C.
त्यानंतर काय असेल सांगा, इथे एक आहे त्यामुळे काय येणार पी आणि लास्ट काय येणार ए, सी बी ए. दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. सी इनॉल मोर स्टेबल असेल, नंतर बी आणि लेस स्टेबल इनॉल कोणता असेल, ए असेल आणि त्यामुळे पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट सर्वात जास्त कुठे सीमध्ये आणि सर्वात कमी कुठे आहे एमध्ये. नोट करा हे. त्यावरती आपण काही क्वेश्चन्स घेतलेत. जर तुम्ही एखादा कॉन्सेप्ट क्लिअर केला असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही लगेच जर क्वेश्चन सॉल्व केले आणि मॅक्झिमम क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा तो कॉन्सेप्ट आपला क्लिअर होतो. पहा याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे, मॅक्झिमम इनॉल कंटेंट इज इन. मॅक्झिमम इनॉल कंटेंट इज इन. खालीपैकी कोणत्या कंपाऊंडमध्ये मॅक्झिमम इनॉल कंटेंट आहे. मला सांगा, स्टॅबिलिटी ऑफ इनॉल ज्याच्यामध्ये जास्त असेल त्याच्यामध्ये इनॉल कंटेंट जास्त असतो. हे तर आत्ता आपण पाहिले. स्टॅबिलिटी ऑफ इनॉल कंटेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. मग मला सांगा, स्टॅबिलिटी ऑफ इनॉल डिपेंड कशावरती आहे, सॉल्वंट, त्यानंतर येतं ॲरोमॅटिक, त्यानंतर येतं हायड्रोजन बॉन्डिंग आणि लास्ट काय तर कॉन्जुगेशन. इथं लक्षात. आणि आपण एक शेवटी एक पॉईंट सांगितलं होता, ॲज दी इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप इन्क्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ इनॉल ऑल्सो इन्क्रीजेस अँड हेन्स पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट ऑल्सो इन्क्रीजेस. इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप. इथं लक्षात. पहा याच्यामध्ये कुठे सॉल्वंट त्यांनी क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं का, सॉल्वंट नाही, सॉल्वंट कुठेही मेन्शन केलेलं नाही. मग कुठे जायचं आपण ॲरोमॅटिककडे. ॲरोमॅटिक आहे का याच्यामध्ये, ॲरोमॅटिक इनॉल. हे सगळे तुम्हाला दिलेले कोणते आहेत, हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत केटो फॉर्म. पहा केटो फॉर्मचं कन्वर्जन जेव्हा इनॉल फॉर्ममध्ये होतं तेव्हा तो इनॉल हा कसा पाहिजे, ॲरोमॅटिक पाहिजे. ऑलरेडीच ॲरोमॅटिक नाही चालत, इनॉल फॉर्म तुमचा कसा पाहिजे, ॲरोमॅटिक. तसं आहे काय, तो कुठे स्ट्रक्चर नाही आहे. नंतर जाऊ हायड्रोजन बॉन्डिंगकडे. पहा इथे इनॉल फॉर्म तयार झाल्यानंतर इथं हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल का, नाही तयार होणार. सीमध्ये तयार होईल का, तयार होणार नाही. बीमध्ये तयार होईल का, यस इथं तयार होणार. पहा कशी तयार होणार. पहा हा केटो फॉर्म आहे, याचं मी काय करतोय, इनॉल फॉर्म करतोय. पहा इथं CH2 आहे ना, CH3 C डबल बॉन्ड O, CH2 C डबल बॉन्ड O, CH3. आता आपण हे प्रत्येकमध्ये हेच एक्झाम्पल पाहिलं होतं आपण. पहा इथं CH2 आहे, यातला एक बॉन्ड इथे शिफ्ट करा म्हणजे इथे काय येईल, डबल बॉन्ड येईल. इथं कोणता बॉन्ड राहील, सिंगल बॉन्ड राहील आणि इथे येईल OH. पहा याच्यामध्ये काय तयार होईल, हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. हायड्रोजन बॉन्डिंग आहे याच्यामध्ये आहे का हायड्रोजन बॉन्डिंग, येस याच्यामध्ये पण आहे. CH2 पहा एक बॉन्ड इथे शिफ्ट करा, इथं राहील सिंगल बॉन्ड आणि इथे तयार होईल OH. याच्यामध्ये पण काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, याच्यामध्ये कॉन्जुगेशन, याच्यामध्ये पण कॉन्जुगेशन. मग स्टॅबिलिटी ऑफ इनॉल कशावरून डिसाईड करणार, तर इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुपमुळे. इथे कोणत्या पहा, CH3 अल्काइल ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. PH म्हणजे बेंझरिंग आहे. इथं बेंझरिंग कसे असते, इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप असतो आणि त्यामुळे ह्या इनॉलची स्टॅबिलिटी जास्त आहे आणि त्यामुळे इनॉल कंटेंट पण याच्यामध्ये जास्त असणार. ज्याची स्टॅबिलिटी जास्त, ज्या इनॉलची स्टॅबिलिटी जास्त त्या इनॉलमध्ये मॅक्झिमम इनॉल कंटेंट असतो. इथं लक्षात. आत्ताच आपण सेंटेन्स लिहिलं होतं ना, स्टॅबिलिटी ऑफ इनॉल. पहा इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ इनॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. हे आता आपण लिहिलं होतं. पहा इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप असल्यामुळं डीमध्ये मॅक्झिमम इनॉल कंटेंट असेल. पुढं सेकंडमध्ये पहा इनॉल कंटेंट इज मॅक्झिमम इन. सांगा आता याच्यामध्ये इनॉल कंटेंट सर्वात जास्त कशामध्ये आहे. पहा आपण सर्वांचे काय करूया, इनॉल फॉर्म करूया. हा तर ॲसिड आहे. पहा CH3 C डबल बॉन्ड O OH हा ॲसिड आहे ना, लेस स्टेबल असणार याच्यामध्ये. तर पहा याचा आपण काढूया, हा CH3 आहे ना, CH3. आता मी तुम्हाला डायरेक्ट शिकवतो या CH3. पहा एक बॉन्ड इथे शिफ्ट होईल, इथं राहील सिंगल बॉन्ड, इथं तयार होणार OH. याच्यामध्ये कुठं आपल्याला सॉल्व्हंट दिलं आहे का, नाही आहे. ॲरोमॅटिक आहे कुठे, हा ॲरोमॅटिक आहे का कुठे, ॲरोमॅटिक तयार होते का, नाही तयार होत. मग पहा हायड्रोजन बॉन्डिंग याच्यामध्ये नाही आहे. कॉन्जुगेशन आहे. पहा ही लोन पेअर सिग्मा बॉन्ड डबल बॉन्ड म्हणजे कॉन्जुगेशन आहे. पहा इथे आपण चेक करूया. इथे पहा इथे काय येणार, CH3. पहा हा CH3 आपण असं लिहू शकतो ना, CH2H. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा इथे शिफ्ट होणार म्हणजे काय होणार, पहा इथे डबल बॉन्ड तयार होणार ना, हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे काय तयार झाला, डबल बॉन्ड. इथं कोणता बॉन्ड राहिला, सिंगल बॉन्ड राहिला. पहा हा O मायनस काय करेल, हा H गेलं म्हणजे काय तयार होईल OH. इथे लक्षात. पहा याच्यामध्ये सॉल्वंट तर क्वेश्चनमध्ये आपल्याला कुठे दिलंच नाही आहे. पुढचा पॉईंट पहा ॲरोमॅटिक.
pH म्हणजे बेंझिन ऑलरेडी ॲरोमॅटिक होता केटो फॉर्ममध्ये आणि इनॉल फॉर्ममध्ये पण ॲरोमॅटिक. तुमचा इनॉल ॲरोमॅटिक व्हायला पाहिजे, नॉन ॲरोमॅटिक टू ॲरोमॅटिक असं व्हायला पाहिजे. ऑलरेडी ॲरोमॅटिक आहे हा केटो फॉर्म. इनॉल फॉर्मसुद्धा म्हणजे केटो फॉर्ममध्ये ऑलरेडी ॲरोमॅटिक रिंग आहे आणि इनॉल फॉर्ममध्ये पण तेच राहिले, म्हणजे ॲरोमॅटिसिटी चेंज झाली आहे का नाही आहे. इथे लक्षात पहा, आपण सेकंड पॉईंट ॲरोमॅटिक जेव्हा पाहिलं होतं ना तिथे बघा केटो फॉर्म नॉन ॲरोमॅटिक होता आणि जेव्हा इनॉल फॉर्म तयार झाला तेव्हा तो ॲरोमॅटिक होता, ते ॲरोमॅटिक म्हणतो मी. इथे ऑलरेडीच इनॉल फॉर्ममध्ये आणि केटो फॉर्ममध्ये ॲरोमॅटिक आहे. पुढे सी नाही आहे. डी इथे लक्षात हे CH3 आहे, CH3 C डबल बॉन्ड OH. पहा डीमध्ये पहा इथे डबल बॉन्ड तयार होईल, इथे सिंगल बॉन्ड OH. पहा इथे काय तयार होईल, हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. तसं इथे आणि इथे हायड्रोजन बॉन्ड आहे का नाही आहे. तर इथे 2 फॅक्टर आहेत. पहा कोणते 2 फॅक्टर आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर आहे हायड्रोजन बॉन्डिंग आहे ना, हायड्रोजन बॉन्डिंग येस. पहा OH मध्ये आणि ह्या ओमध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होईल. प्लस याच्यामध्ये काय आहे, कॉन्जुगेशन आहे. प्लस याच्यामध्ये काय आहे, कॉन्जुगेशन. कोणतं कॉन्जुगेशन आहे पहा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर 1 2 3 4 5 5 ॲटममध्ये कॉन्जुगेशन आहे. म्हणजे हा इनॉल सर्वात मोर स्टेबल असेल. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पण आहे प्लस याच्यामध्ये कॉन्जुगेशन पण आहे आणि म्हणून हा इनॉल सर्वात मोर स्टेबल आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मॅक्झिमम इनॉल कंटेंट आहे आणि त्यामुळे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, डी ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना, हे नोट करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 कोणता आहे, मॅक्झिमम इनोलायझेशन टेक्स प्लेस इन खालीलपैकी कोणत्या कंपाऊंडमध्ये इनोलायझेशन मॅक्झिमम होईल. मॅक्झिमम इनोलायझेशन टेक्स प्लेस इन कशामध्ये इनोलायझेशन होईल. पहा सॉल्वंट कुठं आपल्याला इथे दिलं आहे का, कोणत्या सॉल्वंटमध्ये, पोलर प्रोटेक काही दिलेलं नाही आहे. पहा मग आपण चेक काय करणार, नंतर सॉल्वंट नंतर काय तर ॲरोमॅटिक नंतर हायड्रोजन बॉन्डिंग आणि शेवटी काय आहे, कॉन्जुगेशन आहे. पहा याच्यामध्ये करता येईल ना सर्वांना याचे इनॉल फॉर्म. पहा मी याचा इनॉल फॉर्म करतो आहे. पहा इथे काय येणार, पहा CH2 इथे काय जाणार, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. इथे काय येणार पहा, CH3 आहे ना, हा CH3. इथे काय राहणार पहा, CH2 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. दिस इज इनॉल तयार झाला. आधी केटो फॉर्म होते सगळ्या, त्यांच्या आपण काय काढलेत, इनॉल काढलेत. पहा इथे काय होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार. इथं लक्षात सर्वांचे हे ऑलरेडी आपण किती वेळेस केले की पाठीमागे हे. पहा हे इथं म्हणजे सांग काय तयार होणार, इथे सिंगल बॉन्ड राहणार, इथे काय तयार होणार OH. इथे लक्षात आणि इथे काय येणार, कार्बन डबल बॉन्ड, हा तयार झाला इनॉल. पहा इथे काय तयार होणार, पहा इथे आहे हा अल्फा H, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार, हा इथे शिफ्ट होणार. इथे लक्षात म्हणजे सांग इथे बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड राहिला. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला ना, ह्या अल्फा Hचा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे काय आला, डबल बॉन्ड आला आणि हा H जो आहे तो H कुठे अटॅच होणार, ह्या ओला. मग सांग मॅक्झिमम इनोलायझेशन टेक्स प्लेस इन कोणता इनॉल याच्यामध्ये मोर स्टेबल आहे सांगा. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे का, नाही आहे. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे का, नाही आहे. याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. याच्यामध्ये काय आहे सांगा, याच्यामध्ये आहे ॲरोमॅटिक कॅरेक्टर. येते लक्षात ॲरोमॅटिक आणि त्यामुळे डी इनॉल हा कसा आहे, पहा याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग तयार झाली ना, बेन्झिन हा काय ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. पहा हां इथं तुम्ही लक्ष द्या नीट. पहा हा आधी कसा होता, असा होता ना, हा आधी असा होता केटो ॲरोमॅटिक आहे का, नाही आहे. पण जेव्हा हा इनॉल तयार झाला, याचा ज्यावेळेस इनॉल तयार झाला त्यावेळेस ॲरोमॅटिक तयार झाला. म्हणजे ॲरोमॅटिकचा मिनिंग समजला, आधीच ॲरोमॅटिक नाही चालत. जर तुमचा इनॉल ॲरोमॅटिक असेल तर तो कसा होणार, मोर स्टेबल इनॉल फॉर्म होणार. आता इथे पहा हा जो तुमचा इनॉल आहे, हा इनॉल कसा तयार झाला आहे, ॲरोमॅटिक तयार झाला आहे आणि त्यामुळे हा इनॉल मोर स्टेबल आहे. ह्या सर्व इनॉल्समध्ये हा इनॉल मोर स्टेबल आहे ड्यू टू ॲरोमॅटिक अँड देअरफॉर मॅक्झिमम इनोलायझेशन कशामध्ये आहे, डीमध्ये. आलं सर्व लक्षात. पुढे 4 नंबर, विच ऑफ दी फॉलोइंग कंटेंट्स मॅक्झिमम इनॉल कंटेंट. विच ऑफ दी फॉलोइंग कंटेंट्स मॅक्झिमम इनॉल कंटेंट. पहा याचे आपल्याला इनॉल फॉर्म काढता येतील. इनॉल फॉर्म सेमच आहे ना, हे आणि हे स्ट्रक्चर सेमच आहे. पहा इथे मी काढतो इनॉल फॉर्म. इथं डबल बॉन्ड तयार होईल, सिंगल बॉन्ड OH. इथे काय तयार होईल, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. इथं लक्षात, इथे काय तयार होईल, सेम तयार होईल. पहा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. इथे काय तयार होईल सांगा, इथे काय तयार होईल. पहा इथे काय आहे अल्फा H, इथे काय आहे अल्फा H,
इथे काय आहे अल्फा एच, दोन दोन आहेत पण एक एकच दाखवलेत. पहा समजा आपण हा बॉन्ड इथे शिफ्ट केला, 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 हा बॉन्ड इथे शिफ्ट केला आणि हा बॉन्ड आपण इथे शिफ्ट केला, तर हे काय तयार झालं इनोलायझेशन. याचा इनल फॉर्म काय तयार होईल मग, याचा इनल फॉर्म काय तयार होईल सांगा. पहा हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे काय तयार झाला डबल बॉन्ड, इथे काय सिंगल बॉन्ड ओ एच, सेम त्या टाईप. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे इथे आला डबल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड ओ एच. परत पुढे हा बॉन्ड इथे शिफ्ट म्हणजे इथं आला डबल बॉन्ड, पुढे सिंगल बॉन्ड ओ एच. मला सांगा इनल फॉर्ममध्ये ॲरोमॅटिक कॅरेक्टर आलं ना, दिस इज इनल फॉर्म. इनल फॉर्ममध्ये काय आलं ॲरोमॅटिक कॅरेक्टर आलं आणि त्यामुळे हा इनॉल कसा असेल मोर स्टेबल असेल ना. हा इनॉल कसा असेल मोर स्टेबल असेल, कारण ॲरोमॅटिक इनॉल हे कसे असतात सर्वात मोर स्टेबल असतात आणि त्यामुळे विच ऑफ दी फॉलोविंग कंटेंट्स मॅक्झिमम इनॉल कंटेंट, डीमध्ये मॅक्झिमम इनॉल कंटेंट जास्त असेल, कारण बाकीच्या इनॉलमध्ये कुठेही ॲरोमॅटिक कॅरेक्टर आलेलं नाही. याच्यामध्ये ॲरोमॅटिक कॅरेक्टर आले म्हणून हा इनॉल मोर स्टेबल आहे आणि म्हणून याच्यामध्ये इनॉल कंटेंट जास्त आहे. मग मला सांगा डीमध्ये जास्त आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आपण लिहिलं, डीमध्ये जास्त आहे, नंतर कुठे येणार सांगा, नंतर कुठे येणार सर्वात जास्त, नंतर कुठे येणार पहा ए बी आणि सीमध्ये नीट पहा काय आहे. पहा इथे काय आहे CH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. इथे काय आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इथे आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इथे लक्षात पहा इथे काय आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इथे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इथंही CH3 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इथे काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, इथे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. CH3 कसं सांगा CH3 आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इथे काय त्याचे OCH5 हा मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग झाला, मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग झाला. पहा कारण ऑक्सिडेटिव्हमध्ये काय असते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्जुगेशनमध्ये. इथे लक्षात म्हणजे हा प्लस यम इफेक्ट दाखवते म्हणजे हा झाला मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. म्हणजे डीमध्ये इनॉल कंटेंट जास्त, डी इनॉलची स्टॅबिलिटी सर्वात जास्त. त्यानंतर कोण मोर स्टेबल असेल इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आला म्हणजे बी. डी नंतर काय येणार बी नंतर कोण येईल सांगा इलेक्ट्रॉन डोनेटिंग मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. जेवढं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इन्क्रीज होतील तेवढी इनॉलची स्टॅबिलिटी कमी होणार. म्हणजे सांगा सीच्या आधी काय येणार मग ए येणार आणि लास्ट काय येणार सी. दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर किंवा इनॉल कंटेंट. आलं सर्वांच्या लक्षात आहे. पहा इथं मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पाठाचे हा इस्टर आहे आणि त्यामुळे याची स्टॅबिलिटी अजून कमी झाली म्हणजे इनॉल कंटेंट अजून इथं कमी झालं. नोट करा हे एकदम सिम्पल होतं. पहा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याच्यामध्ये जे मेन्स 2019मध्ये विचारलेला आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा क्वेश्चन कोणता आहे विच ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड्स विल शो मॅक्झिमम इनॉल कंटेंट. आता आपण बरेच क्वेश्चन्स अशा टाईपचे पाहिलेले आहेत. विच ऑफ दी फॉलोविंग कंपाऊंड्स विल शो द मॅक्झिमम इनॉल कंटेंट. खालीलपैकी कशामध्ये मॅक्झिमम इनॉल कंटेंट आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगितलं आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ इनॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. ज्याच्यामध्ये मोर स्टेबल इनॉल तयार होईल त्या इनॉलचं कंटेंट कसं असेल जास्त असेल असं आपण सांगितलेलं आहे. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट कंपाऊंड बघूया. कोणता कंपाऊंड आहे CH3 CO CH2 COO CH5. हे आपण थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये लिहूया. तुम्हाला दिलं हे कंडेन्स फॉर्ममध्ये कन्फ्यूज होण्यासाठी. पहा CH3 पुढे काय सांगा CO CH3 CO कसं लिहितात C डबल बॉन्ड O असं लिहितात. पुढे CH2 परत हा पुढे काय CO. पहा हा CO कसं लिहायचा C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. परत हा पुढे काय O आणि ओला पुढे काय त्याचे अल्काइल ग्रुप पाठायचे. पहा हा CH3 CO कसं लिहिणार सांगा CO C डबल बॉन्ड O. पुढे CH2 हा पण CO कसं लिहिणार C डबल बॉन्ड O. येते लक्षात सर्वांच्या. पुढे इथे पहा CH3 CO CH3 कसं लिहिणार हा CO C डबल बॉन्ड O असं लिहायचं. हे कसं लिहिणार सांगा CH3 CO म्हणजेच काय C डबल बॉन्ड O. पुढे CH2 परत पुढे हा आला CO म्हणजे C डबल बॉन्ड O आणि परत पुढे हा त्याला NH2 ग्रुप अटॅच. आता मला सांगा याच्यामध्ये कोणता इनॉल मोर स्टेबल असेल. कोणता इनॉल मोर स्टेबल असेल आधी आपण याच्या काय तयार करूया इनॉल तयार करूया. इथे लक्षात इनॉल पहा कसं तयार होईल हा CH2 आहे CH इथे काय तयार होईल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH.
पहा याच्यामध्ये काय आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल का? येस. याच्यामध्ये पहा CH2 आहे, CH डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. परत पुढे इथं पहा CH3 आहे, CH2 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH इनॉल. इथे CH2 आहे, काय राहील इथं CH, इथे तयार होईल डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड OH. तर हे सगळे काय तयार झाले, इनॉल तयार झाले. मग आता मला सांगा, आपण एक सेंटेन्स लिहितो पहा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ इनॉल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ इनॉल कंटेंट. आता नीट लक्ष द्या एकदा पहा, इथं CH3 ग्रुप पाठायचे. CH3 म्हणजे कोणता, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इथं काय सांगा, इथं आहे मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, कारण ऑक्सिनेटमवरती काय असते, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, आणि त्यामुळे इथं प्लस M इफेक्ट शो होतोय, त्यामुळे हा मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. इथे काय पहा, तर इथे आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इथं पण काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच, प्लस याच्यामध्ये काय इथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इतर अशा सर्वांच्या हायड्रोजन बॉन्डिंग आहे, याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन पण आहे. पुढे इथे फक्त कॉन्ज्युगेशन आहे, हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे इथं. इथे पहा, इथे CH3 कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. NH2 कसा आहे, मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. याच्यामध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे, पण याच्यामध्ये पहा नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर असल्यामुळं इथं काय आहे, प्लस M इफेक्ट आहे, आणि त्यामुळे NH2 हा कसा झाला सांगा, मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग झाला. मला सांग, जिथे मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो त्या इनॉलची स्टॅबिलिटी काय होते, अजून कमी होते. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर स्टॅबिलिटी इन्क्रीज, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर स्टॅबिलिटी डिक्रीज, आणि मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर अजून स्टॅबिलिटी काय होते, डिक्रीज होते. आलं लक्षात? मग मला सांगा, Aमध्ये आणि Dमध्ये मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे हे इनॉल स्टेबल असतील का? नाही, लेस स्टेबल असतील. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही आहे. पहा याच्यामध्ये काय हायड्रोजन बॉन्डिंग पण आहे, प्लस याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन पण आहे. पहा अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत, आणि फक्त इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, मोर इलेक्ट्रॉन डोनेटिंग नाही आहे, आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, B ऑप्शन इज करेक्ट. आलं सर्वांच्या लक्षात? तर JEE मेन्स 2019मध्ये हा क्वेश्चन विचारला होता, याचा आन्सर काय, B ऑप्शन, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग अँड कॉन्ज्युगेशन. पुढे सेकंड पहा, विच अमॉंग दी गिवन मॉलिक्युल्स कॅन एक्झिबिट टॅटोमेरिझम. खाली तुम्हाला हे 3 कंपाऊंड दिलेत आणि विचारले विच अमॉंग दी गिवन मॉलिक्युल्स, खालीपैकी कोणत्या मॉलिक्युल्सपैकी टॅटोमेरिझम शो करेल, हा विचारला होता नीट 2016मध्ये क्वेश्चन. पहा याच्यामध्ये पहा हा आहे C डबल बॉन्ड O, दिस इज C डबल बॉन्ड O, दिस इज अल्फा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन. पहा पाठ्यमग आपण लास्ट लेक्चरला पार्ट 1मध्ये सांगितलं होतं. पहा ही पोझिशन कोणती सांगा, दिस इज, what is the name of this position, this is called bridge head position, bridge हेड पोझिशन. आणि ब्रिज हेड पोझिशनचा जो हायड्रोजन आहे, ब्रिज हेड पोझिशनचा जो हायड्रोजन आहे, तो हायड्रोजन टॅटोमेरिझममध्ये पार्टिसिपेट होतं का, तर पार्टिसिपेट होत नाही, आणि त्यामुळे फर्स्टमध्ये आपल्याला टॅटोमेरिझम शो करता येणार नाही, म्हणजे टॅटोमेरिझम पाहायला मिळत नाही. पुढे सेकंडमध्ये पहा, this is C double bond O, this is C double bond O, which is alpha carbon atom, this is alpha carbon atom, this is also alpha carbon atom, but this is ब्रिज हेड पोझिशन. ही कोणती पोझिशन आहे, ब्रिज हेड पोझिशन आहे. दिस इज अल्फा कार्बन atom, दिस इज अल्फा कार्बन atom, पण हा अल्फा कार्बन atom ब्रिज हेड पोझिशन आहे, त्याच्यामुळे हा हायड्रोजन इन्व्हॉल्व होणार नाही टॅटोमेरिझममध्ये. पहा इथे काय फोर लायनेशन म्हणजे ओनली C, इकडे PH आहे, इकडे PH आहे, इकडं CH आहे, इकडे याच्यावरती हायड्रोजन आहे का सांगा, अल्फा हायड्रोजन आहे का याच्यामध्ये, नाही, नो अल्फा H, त्यामुळे सेकंडमध्ये आपल्याला टॅटोमेरिझम पाहायला मिळणार नाही. थर्डमध्ये बघा, दिस इज C डबल बॉन्ड O, दिस इज अल्फा H, अल्फा कार्बन, दिस इज अल्फा कार्बन, बट दिस इज ब्रिज हेड पोझिशन, दिस इज ब्रिज हेड पोझिशन. पहा इथे काय CH2 आहे ना, हे टू लायनेशन म्हणजे काय असतं, CH2 आहे, याचा अर्थ इथे अल्फा H किती आहेत, 2 अल्फा H आहेत, इथं अल्फा H किती आहेत, 2 अल्फा H आहेत, आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये टॅटोमेरिझम पाहायला मिळेल. इथे लक्षात पहा कसा टॅटोमेरिझम पाहायला मिळेल आपल्याला, इथे लक्षात आहे पहा, हे आपल्याला टॅटोमेरिझम केल्यानंतर असा कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळेल. पहा H हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, डबल बॉन्ड तयार झाला, सिंगल बॉन्ड OH, दिस इज इनल फॉर्म, हा किटो फॉर्म, हा इनल फॉर्म. म्हणजे थर्डमध्ये फक्त आपल्याला काय पाहायला मिळाला, टॅटोमेरिझम पाहायला मिळाला, फक्त थर्डमध्ये. मग सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे, थर्ड ओनली. मग सांग विच ऑप्शन इज करेक्ट, A ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना आहे. तर इथे आपण
काय कंप्लीट केलं, टॅटोमेरिझम पार्ट सेकंड. त्याचबरोबर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपण कंप्लीट केलं. याच्यामध्ये आपण टोटल 6 टाईप कंप्लीट केलेत आणि त्याचबरोबर आपण आयसोमेरिझम हा टॉपिकसुद्धा कंप्लीट केलेला आहे. आलं लक्षात. तर आयसोमेरिझमचे जे 2 टाईप होते, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि स्टेरिओ आयसोमेरिझम, तर आपण 11वीमध्ये इन डिटेल काय पाहिलेलं आहे, तर इन डिटेल आपण पाहिलेलं आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि याच्यामध्ये आपण टोटल 6 टाईप पाहिलेत. कोणकोणते? फर्स्ट इज चेन आयसोमेरिझम, सेकंड इज पोझिशन आयसोमेरिझम, थर्ड इज रिंग चेन आयसोमेरिझम, नेक्स्ट इज फंक्शनल आयसोमेरिझम, नेक्स्ट 5 नंबर इज मेटामेरिझम आणि लास्ट आपण काय पाहिलं, टॅटोमेरिझम. आणि जो स्टेरिओ आयसोमेरिझम आहे त्याच्यामध्ये 3 टाईप सांगितले आपण. कोणकोणते? जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. तर त्याच्यामध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आणि कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहतोय 11वीमध्येच. कोणत्या? हायड्रोकार्बन ह्या टॉपिकमध्ये. तर ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चरला कोणता टॉपिक स्टार्ट करतोय? हायड्रोकार्बन हा टॉपिक आपण स्टार्ट करतोय. थँक्यू.